काही नवीन व काही जुन्या कपड्यांपासून मी काही वस्तू बनवलेल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला मास्क दिसत आहेत, हे तुकड्यांपासून बनवलेले आहेत। पिलो कवर आहेत, ब्लाउज पीस असतात त्याचे तुकडे करून 2-2 इंचाचे केलेले आहे। लोड बनवलेला आहे। एक मास्क आहे, एक रुमाल तयार केला आहे, हे पण साड्यांचे लांब लांब असे तुकडे तयार केलेले आहे। एक छोटे छोटे तुकड्यांपासून पायपुसणी तयार केलेली आहे। ही एक पायपुसणीच आहे। पिलो कवर तयार केले। मशीनच्या पायट्यावर ठेवायला एक रुमाल तयार केलेला आहे। पिलो कवर आहे। हे साडीचे पॅच आहेत। साडीचे पॅच काढून ते पिलो कवरवर जोडले। ही एक कॅरी बॅग आपली प्लास्टिकची असते तशी तयार केलेली आहे कपड्यापासून। ही एक पायपुसणीच आहे, साड्यांच्या पासून तयार केलेली आहे। एक साचा तयार करून घेतला होता आणि साच्यावर सुतळी आणि साड्यांचे असं मिळून ते एक पायपुसणी तयार केलेली आहे। हे सुद्धा एक क्लाउडवर खिळे ठोकून त्यावर ही पायपुसणी रुमाल असं दोन्ही पण आपण यूज करू शकतो ते केलेले आहे। पिलो कवरच तयार केलेले आहेत सोफ्यावर ठेवण्यासाठी। हे पोळी ठेवण्यासाठी रुमाल, डब्यात ठेवण्यासाठी केलेले आहेत। हे डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवर ठेवण्यासाठी पिलो तयार करून त्याला कव्हर केले। कॉम्प्युटरचं कव्हर आहे। हे पण पाईप बस्कर तयार केलेले आहे, साईडने उसवून त्याचे गोंड्या टाईप केलेले आहे। पायपुसणी आहे। मास्क तयार केलेले आहे, करोना काळात तयार केलेले आहेत। हे सुद्धा एक पायपुसणीच आहे, खिळ्यांवर बनवलेले आहे। साडी आणि सुतळी मिळून तयार केलेली आहे। ही पण एक पायपुसणीच आहे। ही गाडी ठेवण्यासाठी पिलो तयार केलेली आहे, त्याला एक कव्हर केलेले आहे। कॉम्प्युटरचं कव्हर तयार केलेलं आहे। माऊस ठेवण्यासाठी पण हे तयार केलेलं आहे। हे पण पिलो कव्हर आहे। हे हार्मोनियमसाठी तयार केलेलं आहे कव्हर। पर्स तयार केलेली आहे। दरवाजाचं तोरण लोकरीपासून तयार केलेलं आहे। आणि हे ट्रॅव्हलिंग बॅग आहे मोठी।